सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। पंढरपूरहून मोहोळकडे येत असताना मोटारसायकलची समोरून जाणाऱ्या गाडीला जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात इरफान सलीम कांबळे वय 40 वर्ष रा पंढरपूर हा जागीच ठार झाला, तर दुसरा अलीम जाकीर शेख वय 30 वर्ष राहणार पंढरपूर गंभीर जखमी झाला। हा अपघात सकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास पाटकुल पाटीजवळ घडला। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मोटारसायकल नंबरवरून बकरी घेऊन 2 जण पंढरपूरकडून मोहोळच्या दिशेने येत होते। पाटकुल पाटीजवळ आल्यानंतर त्यांच्या मोटारसायकलची गाडीला जोरदार धडक बसली। धडकेची तीव्रता इतकी होती की मोटारसायकलवरील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी नॅशनल हायवेच्या ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन मोहोळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, तर जखमीला पंढरपूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आलेच पोलिसांना ही घटनेची माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती।